समाजात गुरुकडून मंत्र घेणं, गुरु करणं एवढीच रूढी आज प्रचलित आहे. पण त्यामुळेच परमार्थ मार्गामध्ये बजबजपुरी माजली. नामाचं स्वरूप आणि नामस्मरणाचा महिमा हा समजल्याशिवाय नामात प्रेम येत नाही. संत किंवा सद्गुरूंच्या मुखातूनच नामाचं मर्म समजतं आणि म्हणूनच सद्गुरूंकडून नाम घ्यावं असं जाणते म्हणतात. सद्गुरु वाचोनी नाम न ये हाता, साधने साधिता कोटी जाणा. किंवा संत तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि जीवन विद्या सांगते की सद्गुरु चरण एकदा का हृदयात घट्ट रुजवले की सद्गुरु कृपेने त्यांच्या दिव्य मार्गदर्शनाने प्रथम देवाची ओळख होते आणि त्यानंतर देवाच्या अनुसंधानाला सुरुवात होते. साधकाला स्वरूप साक्षात्काराचा वेध ध्यास लागतो आणि तो म्हणतो, तुमची माझी एकच ज्योती, होती तैसी करा पैनाथा ऐसे काही करा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. पैनाथा ऐसे काही करा, पैनाथा ऐसे काही करा. अखंड राहो मुखात नाम, हातात काम हृदय राम. अखंड राहो मुखात नाम, हातात काम हृदय राम. पैनाथा ऐसे काही करा, पैनाथा ऐसे काही करा. जीव भाव माझा जावो, देव भाव दृढ करावो. जीव भाव माझा जावो, देव भाव दृढ करावो. डोळ्यांचा उघडून डोळा, डोळ्यांचा उघडून डोळा, स्वरूप चंद्र दाखवा हो, स्वरूप चंद्र दाखवा. पैनाथा ऐसे काही करा, पैनाथा ऐसे काही करा. प्रतितीरसाचा तुम्ही भाव, हृदया माझी तुम्हीच राहो, हृदया माझी तुम्हीच राहो. प्रतितीरसाचा तुम्ही भाव, हृदया माझी तुम्हीच राहो. त्या हृदयाचे ह्या हृदयाचे, त्या हृदयाचे ह्या हृदयाचे. त्या हृदयाचे ह्या हृदयाचे भावनिक ऐक्य करा हो, भावनिक ऐक्य करा. पैनाथा ऐसे काही करा, पैनाथा ऐसे काही करा. चाले शरीर तुझी सत्ता, चाले शरीर तुझी सत्ता. चाले शरीर शरीर
कविता तू ऐकाविता, तुमची माझी एकच ज्योती होती तैसी करा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात